अत्यंत सुंदर स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम सामनाच्या दिवसामध्ये काल आपण वाकळण वर्सेस अंजूर यामध्ये अंतिम सामना पाहिला आणि त्या ठिकाणी अंजूर संघाने मात केली. ती वाकळण संघावरती टॉप 4 मध्ये दाखल झाला तो अंजूर संघ. त्या संघाचं आपण अभिनंदन करू. आणि आता आजच्या दिवसामध्ये आम्हाला आणखीन एक संघ मिळेल या मॅच नंतर. प्रयजी साने यांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या पैयू या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. जे जाणता राजा बदलापूर संघाचे पुरस्कर्ते पॅकर आहेत प्रयज साने यांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. 3 षटकांची मॅच आहे. शेवटचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये 3 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चला लगेचच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करणार आहोत. सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. निखिलजी मेहर, बाळूजी बोराडे यांना विनंती राहिला पण या मंचावरती आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जे हनुमान एरनसार तर दुसऱ्या बाजूला जाणता राजा बदलापूर या 2 टीम मध्ये तुम्हाला आता काटेकी टक्कर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला सागर देशमुख, नॉन स्ट्राईक एंडला इरफान आणि आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय. सातत्याने पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्याच्या खांद्यावरती देण्यात येते तो ललित भोईर अर्थातच रबाडा या नावाने परिचित असलेला गोलंदाज आहे. गेम ऑन. दोन्ही संघांना देवा विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना ऑनसाइडला पण पाहतोय. बड विकेटला क्षेत्ररक्षक या ठिकाणी सज्ज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे भन्नाट वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. काय जबरदस्त आपण पाहतो. फिल्डिंग देखील अत्यंत सुंदर पाहायला मिळाली. भरपूर वेगाने प्रचंड थ्रो आला ऑन द स्टंप पाहायला मिळाला आणि त्यानंतर चित्त्याच्या वेगाने या 2 धावा एकवटत असताना इरफान आणि त्याच्या साथीनं सागरला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सागरने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ केलाय. त्या सागरला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं राहील. याच अनुषंगाने घेतलेली ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 3 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 3 षटकाच्या मॅच मध्ये कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल कारण 2 संघांना धक्के देत हे संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि आता एक अंतिम सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ललित भोईर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट यावेळेस आपण पाहतोय. फटका फसलाय. जज करतात मयूर मेहर परंतु शेवटच्या क्षणाला बॉल यावेळेस जमिनीवरती लँड होतोय. जजमेंट थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. कदाचित पाठमोऱ्या स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. यामुळे आणखीन 2 धावा. सुरुवात अत्यंत चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ललितच्या विरोधात अद्यापपर्यंत 4 धावा एकवटल्या गेल्यात. चांगली सुरुवात, चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये कारण सामना जिंकायचा याच उद्देशाने हे 2 संघ आता प्रयत्न करतील. ड्राईव्ह करत असताना बॉलच बॅक ड्राईव्ह. बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक प्रसाद कल्पेश येतात. एक सिंगल धाव मिळेल. प्रसाद मात्रे कल्पेश शैली जणू काही सारखीच पाहायला मिळते. लॉंग ऑफला पण पाहतोय कल्पेशला आणि त्या ठिकाणी बीड विकेटला ऋतिक भोईर अर्थातच भुऱ्या या नावाने प्रचलित असणारा खेळाडू सीमा रेषेलगत पेट्रोलिंग करतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. या दरम्यान आदरणीय काशीनाथजी गवळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आशा आदर फाउंडेशनचे ते ओनर आहेत. त्यांचं आपण करूया हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिलं सत्र आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी बॅटिंग देखील करत असताना जाणता राजा बदलापूर संघाला आपण पाहतोय. सुंदर तंत्रशुद्ध बॅटिंग ते करतात. सलामीला येत असताना इरफान आणि त्याच्या साथीने सागर देशमुख. धावसंख्या फलकावती बिनबाद 7. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. राईट आर्म राऊंड विकेट ऑन साइडला वळवलाय. यावेळेस आपण पाहतो ऋतिक भोईर वेगाने येतात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहील. वॉट ऑफ फिल्डिंग. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऋतिक भोईर जो सातत्याने पेट्रोलिंग करत असेल आपण पाहतो. फ्लेक्झिबल खेळाडू आहे. अगदी सातत्याने सीमा रेषेलगत आपण त्याला कित्येक वेळा पाहिलंय. जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच करतात असा फ्लेक्झिबल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋतिक भोईर. कौतुक त्याचं देखील करावं तितकं कमी आहे. यामधील 2 धावा प्रतिस्पर्धी टीमला प्रथम बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर संघ खेळतोय.
विकेट करण्याचा प्रयत्न आहे, हा देखील फटका ऑनसाइडला मिड विकेटला. ज्या ठिकाणी शतरक्षक सजवण्यात आलं तिथे या 2 धावा घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतोय कदाचित या अगोदर असा प्रयत्न झाला, परंतु सेकंड अटॅम्प मध्ये आपण पाहतो आता फलंदाज सागर देशमुख. बिग विकेट बिग लॉस, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला आपण जर विचार केला तर कदाचित पाण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी इरफानला तर लगेच आपण पाणी घेऊन जा आयोजकांना विनंती राहील, किंवा 12th मॅन अर्थातच खेळाडू कक्षातून कोणी गेलं तरी हरकत नाही. गरज असेल आवश्यकता असेल तर आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी कळवतील आम्हाला. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय सागर. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. अगदी आपण पाहतो स्पर्धेचा 3रा दिवस 4 जानेवारी 2024. पहिली लढत DM बॉईज बदलापूर, एका बाजूला आराफ शेख आणि दुसऱ्या बाजूला जन्मा जुबेली करण धुळे महेंद्र धुळे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जर आम्हाला ऑनलाईन ऐकत असेल तर ठीक 8:45 या ठिकाणी रिपोर्टिंग करायची दोन्ही संघांना विनंती राहील, कारण पहिला सामना ठीक 9 वाजता या ठिकाणी चालू करण्यात येईल, हे लक्षात असू द्या. कारण कालचा दिवस आपण पाहिला तर थोडासा उशिरा या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झाली, कारण पहिला दिवस होता. भरपूर सारे मान्यवर, त्यानंतर उद्घाटन सोहळा, या सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय सुंदररित्या पार पाडण्यात आल्या आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात केली. आजचा दिवस आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं कौतुक आपण करू, कारण आजचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला जय हनुमान एरनसाड आणि दुसऱ्या बाजूला टीम जांताराजा बदलापूर. या 2 टीम मध्ये षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना 1/10 ही धावत संख्या आपण पाहतोय. धाव फलकावरती टीम जांताराजा क्रिकेट संघ बदलापूरची. स्ट्राईक एंडला जियाद न्यू बॅट्समन सागर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 ला दाखल झालेला खेळाडू आहे गोलंदाज सनी राणे. पहिलाच बॉल बन्नाट वेग, अत्यंत सुंदर स्पेल आपण पाहिला सनी राणेचा. स्वतः संघ नायक आहेत. या छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी या संघाची आहे आणि अत्यंत सुंदर स्पेल तो हाताळत असताना आपण पाहतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर खेळ त्याने केला आणि तो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय. तोच हा गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे सनी राणे. षटक क्रमांक 2 मध्ये दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच आहे. अगदी आपण पाहतोय शेवटचा सामना. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम तुम्हाला पाहायला मिळेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेची इथून मात्र आठवण करावी लागेल. आणि नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला आणखी काही स्पर्धा पाहायला मिळतील. त्या ठिकाणी तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. इथून मात्र तुम्हाला करता पाय घ्यावा लागेल जो पराभूत संघ होईल. परंतु या मॅच मध्ये डू ऑर डाय ची स्थिती आहे. कोणता संघ इथे विजयाची पताका या मैदानावरती घेऊन मिरवेल हे पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला आपण पाहतोय फटका दर्जेदार होता. बॉल चाललाय यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईड इज लॉंग ऑनला क्लिअर करणारा इट्स आउट टॉप द पार्क. बिग षटकार. की आता आपण शिवजयंती मंडळ बदलापूर गावामध्ये आहे की काय. प्रयास साने देखील आमच्याकडे आपसूक एक वेगळ्या नजरेने पाहतात. धावत संख्या दाफलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. महाराष्ट्रातील असं एकमेव मंदिर आहे जे बदलापूर गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे.
अभिमानास्पद ती गोष्ट आहे. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्र मोकळं होतं, जागा निवडली, फटक्यासाठी जागा बनवली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, अखेर धावा मिळतील 4 जाणताराच्या बदलापूर टीमला. हा चौका मास्टर. अगदी आपण सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ऐकल्यानंतर आपल्या शरीरात जी वेगळी ऊर्जा निर्माण होते ना, त्याला मात्र तोडच नाही आहे. 21 धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. शेवटचा अंतिम बॉल. खेळाचं पहिलं सत्र पूर्वार्ध आपण पाहतोय. ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. शॉर्ट टर्म पुल करत असताना सक्सेसफुल, पॉवरफुल आणखीन एक धमाका आपण पाहतोय. इरफानच्या बॅट मध्ये जरी जखमी वाघ असेल तरी जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडत असताना बॉल सीमा पार, षटकार. फलकावत येत आणि आता अत्यंत चांगली धावत संख्या टीम एरन चार संघाच्या विरोधात उभी करण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज इरफान. परंतु एरन चार संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अत्यंत महत्वाचे सामने 2 त्याने महत्वाचे जिंकले दिमागदार पद्धतीने. अगदी आपण पाहतो तंत्रशुद्ध गोलंदाजी, बॅटिंग देखील आपण त्यांची पाहिली, अगदी खोलवर फलंदाजी आहे. आणि त्यानंतर मात्र 2 विजेत्याने रोमहर्षक मिळवले. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज साहिल बोराडे. आता अंतिम षटकामध्ये आपण पाहतो इथून कमबॅक केलं जाईल का गोलंदाजीमध्ये. जयनमान एरनजाड संघाच्या वतीनं स्ट्रायकिंगला जियाद काहीतरी सूचना करतात. जियाद प्रेक्षकाने तुडुंब भरलेली ही क्रीडा नगरी आपण पाहतोय. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे क्रीडांगण आहे, खरवेगावचे क्रीडांगण आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी आपण पाहतो दिशा इथे भरकट गोलंदाज साहिल बोराडे. जियादला माहिती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता जियादचा, परंतु या ठिकाणी चेंडूला जाऊ दिलं. त्याने लाईन ओळखली आहे की आउटसाइड दी ऑफ चेंडू भरपूर बाहेर चालला आणि कदाचित त्याला फॉलो करणं कठीण होईल. गोलंदाज सच्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हा देखील आता सपशेल अपयश ठरत असताना जियाद स्ट्राईक येणार आणि अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू अतिरिक्त स्वेर आला आणि त्यानंतर आतमध्ये आलेला हा चेंडू आपण पाहतो गोलंदाज साहिल बोराडेचा. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि या तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. अगदी आपण पाहतो पहिला डावाचा खेळ या ठिकाणी या 5 चेंडूनंतर संपन्न होईल आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल टीम जाणतारा बदलापूर. यावेळेस आपण पाहतोय फटका चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्र पूर्णपणे मोकळं होतं, जागा पाहिली आहे आणि यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा देऊन जाईल बदलापूर टीमला 4. पाहतो 4 धावेने संघाचा धावफलक अगदी पुढे सरकते. ग्राफवरती आपण नजर टाकली तर 32 धावा 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जरी सागर देशमुख बाद झाला तरी काही फरक पडत नाहीये. धावा इथे येतात परंतु आता त्या धावांवरती लगा बोलण्याचं काम करायचं गोलंदाज साहिल बोराडेला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल. फलंदाज अडेकडे होईल बाद. आणखीन एक धक्का लागला असताना टीम बदलापूरला. तीन चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. प्रेक्षकांची
गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय सर्व प्रेक्षक आमचे ज्या ठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली ते डगाव देखील पूर्णपणे पॅक पाहायला मिळतात. हे प्रेम या स्पर्धेचं श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली जगदीश दादा स्मृती चषक 2024 हे शानदार पर्व आहे. तब्बल 51व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. 50 वर्षाचा अविरत प्रवास, अखंडित प्रवास या ठिकाणी आपण पाहतो. 51व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं आगमन होत असेल. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये पहिला दिवस आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. सुंदर इथे या ठिकाणी झेल टिपण्यात आलाय. अविनाश राणेच्या माध्यमातून रनिंग कॅच, फलंदाज बाद. बत्तीस धावा आणि 32 धावा संख्येवरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता 2 फलंदाज बाद होतात. जियात या अगोदर क्लीन बोल झाले आणि त्यानंतर लॉंग गॉफला रनिंग कॅच या ठिकाणी टिपण्यात आला. ऑन अ हॅट्रिक बॉल शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज साहिल बोराडेचे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक संपादित करेल का हा गोलंदाज हे देखील पाहणं गरजेचं होतं. परंतु यावेळेस कदाचित DRS तिसरा पंचांना रेफर करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण जाऊया. क्वालिटी विथ क्लिअरिटी होम सॅम्टेसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल अपडेटर रोशन फराड, सागर फराड आणि आमचे ऑफिशियल तिसरे पंच निरंजन सावंत सर या ठिकाणी एक चांगला डिसिजन देत असताना SCDs OUT फलंदाज बाद. आपण पाहणार आहोत या पहिल्या डावातील धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 32 धावा. 32 धावसंख्येवरती प्रथमेश शबाला सांगतात की एकंदरीत 3 फलंदाजांना माघारी परतावं लागलं. 2 वैयक्तिक यश आणि 1 सांघिक यश या षटकामध्ये आपण पाहतोय. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 2 वैयक्तिक 1 सांघिक. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा आपण पाहतो. ऑन साइडला वळवला चेंडू क्षेत्ररक्षक येतात वेगाने. सनी राणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. नक्कीच आपण पाहतो अत्यंत सुंदर स्पर्धा चालू आहे या क्रीडा नगरीमध्ये. तुम्हाला पाहायला मिळेल जगदीश दादा स्मृती चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आजचा अंतिम सामना तुम्ही पाहणार आहोत. 34 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये जयनमान एरन जार संघासमोर येणारे 18 बॉल आणि 34ची गरज या स्पर्धेतील आमचा हा आजच्या दिवसातील शेवटचा टर्न होता. पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आमची आणि तुमची भेट जरूर होईल. परंतु आजच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि लगेच द्वितीय सत्रामध्ये आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू. त्या अगोदर आज ज्यांची आम्हाला अत्यंत मोलाची साथ लाभली आहे ते आमचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय रोशनजी संते सर यांना विनंती राहील आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ज्यांची उत्तम दर्जाची साथ आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये लाभली. सुंदर समालोचन त्यांचं आपण ऐकलं आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीच्या वतीनं त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माणिकुली गावचे युवा उद्योजक आदरणीय अमोलजी बैकर साहेब यांना विनंती करून आपल्या शुभास आपण रोशनजी संते सरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. मायेचे आणि प्रेमाचे उद्गार शाल अर्थात महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी रोशनजी संते सरांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. ऑन स्क्रीन तुम्हाला हे चित्र पाहायला मिळेल. बॉल 34ची गरज हा शुभ सन्मान आपण पाहतोय. कदाचित या स्पर्धेमधील हा त्यांचा शेवटचा टर्न. यानंतर द्वितीय सत्रामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकू. आम्ही तुर्तास थांबतो आणि आमच्या वाणीला देतो विश्रांती. या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये या मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशनजी
संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. Thank you so much, DJ Master. Thank you so much, Rahul Chavan. 34 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. ते म्हणजेच जय हनुमान एरंजाड या टीम समोर खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. जानतराजा बदलापूर या संघाने बनवल्या पहिल्या 3 षटकांमध्ये 33 धावा. हे व्यासपीठ समालोचन कक्ष आपण पाहतोय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये येतोय गोलंदाज विलास. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मयूर, त्याला साथ देतोय सनी. 18 चेंडू आणि बनवायचे धावा 34. पहिला चेंडू बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. प्रयत्न खूप चांगले केले होते कुणाल पेनकरने या चेंडूवरती. त्याला बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. बॅकफुटला आले स्क्वेअर कट आणि एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला कुणाल पेनकर होते. ऑन साइडला फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट सीमारेषेवरती टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज मयूरचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का एरंजाड संघाला 4 या धावसंख्येवरती. काशीनाथजी गवळी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अमोलदादा बैकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. काशीनाथ गवळी साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या आहे 4 आणि पहिला विकेट नक्कीच गमावलाय तो म्हणजे जय हनुमान एरंजाड या टीमने. बॅट्समन येतोय प्रसाद. क्या बात है. प्रचंड वेग आहे गोलंदाज विलासच्या. या गोलंदाजीमध्ये कुडलेन स्पोर्टून चेंडू अतिरिक्त बाउन्स घेतला. टेक ऑफ झालाय आणि सरळ जाऊन सागर देशमुखच्या हातामध्ये विसावलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 4. क्या बात है. बालूशेठ बोराडे साहेबांकडून मेजवानी असेल. नक्कीच एरंजाड संघाने जर हा सामना जिंकला तर नारायण धाब्यावरती नक्कीच मेजवानी असेल संपूर्ण संघाला आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 28 या मॅच मध्ये. गोलंदाज विलास राइट अमोर द विकेट. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी विलासने आजचा दिवस गाजवलाय. गोलंदाजी खूप चांगली केली विलासने आजच्या या दिवसामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. याही मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी कारण की 34 धावा डिफेंड करायच्या आहेत जानता राजा बदलापूर या संघाला.
13 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे जय हनुमान एरंजाड या टीमला. हाफ ट्रॅकर आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. कॉट एंड बॉलची संधी आहे आणि विलासने फॉलो थ्रू मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज प्रसादला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1/7. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखले दुनिया सारी. त्याला ओळखले दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली. थँक्यू सो मच. 12 चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13.50च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील एरंजाड या टीमला. नवीन गोलंदाज कुणाल पेनकर येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात है, क्या बात है. अतिरिक्त बाउन्स मिळाले चेंडूवरती आणि धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. जय हनुमान एरंजाड या संघाला 7 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन येतोय चंद्रकांत. स्ट्राईक इनला फलंदाज सनी आहेत. या सनीने याआधी मॅच जिंकून दिली. एक गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. 1 धाव आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. एरंजाड या टीम समोर 34 धावांचं टार्गेट आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. लॉफ्टी डीट क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख हा झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. लागतोय. यस आमचे व्हॉलेंटियर आहेत तिथे आणि त्यांनी सांगितलंय की हा झेल पकडलाय आणि सनी नक्कीच बाउंड्री आपण चेक करूया पंचांची अशी नक्कीच मागणी आहे. परंतु तिथे आमचे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सांगितलंय की फलंदाज बाद आहे. थँक्यू सो मच. फलंदाज बाद आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतो ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून.
धावसंख्या आहे 9. 3 फलंदाज बाद झालेत. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 25. या मॅच मध्ये न्यू बॅट्समन अविनाश येतोय. 5व्या क्रमांकावरती कुणाल पेनकर. ऑन साइडला फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि बनवायचे धावा 24. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते. बक्षीस पात्र ही लढत सुरू आहे. एरंजाड आणि जानताराजा बदलापूर या दोन टीम मध्ये ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये जानताराजा बदलापूर या टीमला. इथून मोठी फटके मारावे लागतील एरंजाड संघाला कारण की 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पीक केले. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अविनाशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. जय हनुमान. एरंजाड या संघाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 11. जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज. सो मच. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. या सामन्याचा आनंद घेत आहेत. पेट्रोल भाई देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज प्रितेश. ज्या प्रितेशने चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं ही खासियत आहे प्रितेशची. स्ट्रायकिंगला फलंदाज चंद्रकांत ऑन स्ट्राइक. ऑन साइड ऑफ केला गॅप मधून चेंडू जातोय. फ्लॅट इज स्ट्रोक. फ्लॅट इज सिक्सर. आणि षटकार लगावलाय चंद्रकांतने. पहिल्या चेंडूवरती 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. मिस्टार्मिंग स्ट्रोक आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 2 धाव पूर्ण होत आहेत. 3री धाव पूर्ण होईल का? आणि यस फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. एरंजाड या संघाला 19 या धावसंख्येवरती 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. जय हनुमान एरंजाड संघाला. थँक्यू सो मच. गुड डिसिजन अजित निकम सर. कारण की अत्यंत क्लोज हा निर्णय होता परंतु यस फलंदाज बाद आहे. बॅट ग्राउंडिंगच केली नव्हती. बॅट हवेमध्ये होती आणि त्यामुळेच फलंदाज बाद होतोय. खूप चांगलं ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हचं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन
सागर फराड, भाविश ठाकरे, ओमकार काळोखे आणि नीरज फराड आणि रोशन फराड हे नक्कीच आमचे ऑपरेटर आहेत आणि फाउंडर सागर फराड असतील, रोशन फराड, अक्षय म्हात्रे यांची ही ओमसाई MTC लाईव्ह वाहिनी आणि त्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक येणं फलंदाज ललित ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका होता. मिळते एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. परफेक्ट यॉर्कर. स्लोवर वन यॉर्कर हाताळला होता गोलंदाज प्रितेशने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. नक्कीच फिंगर रोल केले होते. परफेक्ट यॉर्कर आणि पूर्णपणे शांत ठेवलं या चेंडूवरती गोलंदाज प्रितेशने. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. खराब गोलंदाजी. विनाशकाली विपरीत बुद्धी. कारण की जरी 2 षटकार लगावले तरीही सामना जिंकू शकत नाहीयेत एरंजाड संघ. जर व्हाईट बॉल नो बॉल टाकले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करेल एरंजाड संघ. आणि आता मात्र चांगला चेंडू आपण पाहतो येतोय. हा डॉट बॉल आणि 1 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज. एक चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज. या मॅच मध्ये जवळजवळ हा सामना जिंकलाय तो म्हणजे जांतराजा बदलापूर या संघाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे जांतराजा बदलापूर संघाने आणि बदलापूर संघ दाखल होतोय टॉप 4 मध्ये. अभिनंदन जांतराजा बदलापूर संघ. हार्ड लक. जय हनुमान. एरंजाड संघाने देखील आजच्या दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. सलग 2 सामने जिंकले होते आणि या बक्षीसपात्र लढतीमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलंय. परंतु अभिनंदन पुन्हा एकदा जांतराजा बदलापूर संघाचं. थँक्यू सो मच. अभिनंदन पुन्हा एकदा जांतराजा बदलापूर या संघाचं. आणि विशेष आभार श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांचं, ज्यांनी 1 दिवस या स्पर्धेमध्ये संधी दिली आणि या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. त्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली असेल, राहुल चव्हाण असतील, निलेश मराडे असतील, पंकज भोले असतील, नक्कीच अमोलदादा असतील आपल्या